सकाळचे 7:45 वाजलेत. आम्ही द्वारकाला पोहोचलो आता. तर मित्रांनो, आता द्वारका स्टेशनपासून आम्ही 2 रिक्षा केल्यात. एका रिक्षाने 150 रुपये घेतलेत. तर आता आम्ही द्वारका सिटीमध्ये झालो, शहरामध्ये रूम बघायला. शुभ सकाळ. आता आम्ही नुकतेच द्वारकेमध्ये पोचलेलो आहे आणि रूमच्या शोधात आहे. आपका नाम बताइए एक बार। मेरा नाम विजय भाई। आप क्या कर रहे हो? विजय भाई, बाइक रेंट पर देता हूँ, गाड़ी स्कूटी चाहिए तो ले लेना। द्वारका दर्शन में घूमने के लिए कभी भी आना हो तो द्वारका दर्शन में बाइक ऑन रेंट दे देता हूँ। बाइक स्कूटी सब चाहिए। सगळे पोरं गाड्या घेतात. तर आता आम्ही चाललोय बाईक घेऊन. सगळ्यांनी रेंटनी बाईक घेतलेल्या आहेत. तर आता आम्ही पहिलं द्वारकाधीशला चाललोय. आता आम्ही बाजारपेठांमध्ये फिरतोय. द्वारकाधीश मंदिराजवळ आलो आहे. गाड्या मित्रांनो, हे द्वारकाधीश मंदिरामध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्यामुळं आम्हाला व्हिडिओ बाहेरूनच काढावे लागते. द्वारकाधीशांचं दर्शन खूप सुंदर झालं. तर आता कुठल्या मंदिरात चाललो आपण? रुक्मिणी मंदिर. रुक्मिणी मंदिरात चाललो. हार्डली अर्धा तासात झालेलं आहे आमचं दर्शन. 12-1 नंतर मंदिर बंद होतं, त्यानंतर 5:30 वाजता उघडतं. आणि बेट द्वारकेचं पण तसंच आहे. 1 नंतर मंदिर बंद होतं आणि डायरेक्ट 5:30 वाजता उघडतं. तर आता आम्ही पहिले द्वारकाधीश केले, नंतर रुक्मिणी मंदिर, त्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि मग शेवटी बेट द्वारका. मित्रांनो, आपण द्वारकाधीशाचे दर्शन घेतो, पण त्या दर्शनाची पूर्णता रुक्मिणी देवीच्या दर्शनाशिवाय होत नाही. येथे आजही जलदान करण्याची प्रथा आहे. भाविक येथे पाणी दान करतात. असे मानले जाते की दुर्वासा ऋषींच्या शापामुळे या भागातील पाणी कमी होते, म्हणून येथे पाणी दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि पुण्य मिळते. मंदिराचे शिखर अतिशय भव्य असून त्यावर बारकाईने नक्षीकाम केले आहे. मंदिरांच्या बाहेरील भिंतीवर अतिशय सुंदर मानवी आकृत्या, देवदेवता आणि हत्तींचे कोरीव काम आहे. बोलो रुक्मिणी माता की जय। द्वारिका मोक्ष धाम में अकेली आधी तीरथ की मालकिन रुक्मिणी जी. आता आम्ही रुक्मिणी मंदिराकडून नागेश्वर मंदिराकडे चाललोय. हे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे. तर मित्रांनो, रुक्मिणी मंदिरापासून नागेश्वर मंदिराकडे जायला अर्ध्या तासाचा रोड आहे. 17 किलोमीटर आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हणतात की हे पृथ्वीवरील पहिलं ज्योतिर्लिंग आहे. मंदिरात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे भगवान शंकराची ही 80 फूट उंच भव्य आणि रौद्र मूर्ती. फार वर्षापूर्वी या भागात दारुका नावाच्या राक्षसीचं राज्य होतं. ती खूप शक्तिमान होती. तिने सुप्रिया नावाच्या एका व्यापाऱ्याला आणि इतर अनेक शिवभक्तांना एका मोठ्या कारागृहात बंदिस्त करून ठेवलं होतं. सुप्रिया हा तुरुंगातही महादेवाची नामस्मरणात तल्लीन असायचा. हे जेव्हा दारुकाला कळलं तेव्हा तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
आपल्या भक्तांचे हाक ऐकून प्रत्यक्ष भगवान शिव तिथे एका लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी त्या राक्षसीचा नाश केला. भक्तांच्या विनंतीवरून महादेव याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात कायमचे स्थित झाले आणि या ठिकाणाला नाव मिळालं नागेश्वर, म्हणजेच नागाचा देवता. मी आता इथं दुपारच्या जेवणासाठी थांबलोय. पूरा एड्रेस बताओ होटल. ये एड्रेस है यहाँ पे नागेश्वर के सामने ही है द स्काई कंफर्ट होटल माही, और यहाँ पे आए थे सब. तर मित्रांनो आता आम्ही बेट द्वारकेला चाललोय. आता 5:30 वाजता चालू होतं मंदिर परत, तर आम्ही आता तिकडे चाललोय. चला आता फास्ट. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बेट द्वारकाला. ही आहे ती मेन द्वारका आहे. इथं श्रीकृष्ण स्वतः राहत होते आणि आता आहे गर्दी जशी संध्याकाळी आहे. संध्याकाळचा वेळ आहे. 5:30 वाजता मंदिर उघडल्यानंतर गर्दी चालू झालेली आहे, पण अर्धा तासात दर्शन होऊन जाईल आमचं. एकदम आपण दर्शन घेऊन दर्शन वगैरे झाले. तर विनायक कसं वाटलं तुला दर्शन? एकदम भारी आणि मस्त फील होत आहे की एकदम असं एकदम वातावरण असं एक नाही, खूप छान दर्शन झालंय. एकदम म्हणजे गर्दी नाही, काही नाही. आणि माहिती वगैरे सांगितली, जे पुजारी होते त्यांनी आम्हाला माहिती वगैरे सांगितली. चांगल्या प्रकारे सांगितल्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आणि एकदम स्वच्छ आणि स्वच्छ परिसर आहे इथे संपूर्ण. आम्ही पण त्याची काळजी घेतली की जे आम्ही काही खाऊ वगैरे करू ते आमच्या सोबत घेऊन जाऊ किंवा डस्टबिनमध्ये टाकू. आणि खरंच खूप भारी वाटलं. एकदा तुम्ही पण येऊन बघा. तर मित्रांनो आम्ही आता बेट द्वारका मंदिरापासून हनुमान दांडी मंदिराकडे चाललोय. गावातून रस्ता चाललाय, म्हणजे त्या मंदिरापासून जवळूनच एक गाव लागतात लेफ्ट साईडला, तिथून रोड आहे जायला. थोडा खराब रस्ता सुरुवातीला, आता आहे चांगला रस्ता. 9 वाजता मंदिर बंद होतं. काय का 9 वाजता मंदिर बंद होतं. आणि मंदिर 9 वाजता बंद होतं. 9 वाजता बाणावर चला, बाणावर निल्या आलाय का? आला. पंक्चर वाटतं. तर मित्रांनो आमच्या एका गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे, तर आम्ही एक्सचेंज केली. आम्ही त्या गाडीवर एकटाच जण बसवलं आहे आणि आम्ही टेबल सीट थांबलोय. जाईल हे मंदिर बेट द्वारकेपासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथं येताना अंधारात येणं टाळा, कारण की लाईट वगैरे नसतात गावात. जगातलं एकमेव असं मंदिर आहे की वडिलांचं आणि मुलांचं असं मंदिर आहे, म्हणजेच आपले बजरंगबलीजी आणि त्यांचा मुलगा मगरध्वज यांचं मंदिर आहे.
आम्ही दर्शन घेऊन पूर्ण निघालो. अरे इथे लाईटच नाही गावांमध्ये, बघ ना. बजरंगबलीचं मंदिर आहे वाटतं. तर मित्रांनो, आम्हाला द्वारकावरून यायला वेळ झाला. आता आम्ही जेवायला आलोय पुरुषोत्तम पंजाबी रेस्टॉरंटला. या पटपट. काय मागवायचं बाबे? काय माझी एक मशरूमची झाली, अजून दुसरी सांगा. पनीर चिली. तर मित्रांनो, आता आम्ही जेवण झालो आता हॉटेलला. तर ह्या हॉटेलचं जेवण छान होतं, मीडियम स्पाइसी होतं. आता आम्ही आलोय रबडी खायला. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत चालू असतं. टेस्ट चांगली आहे. केशर दूध रबडीची. प्राइस क्या है बताएंगे आप? हाँ, दूध 40 रुपये है, रबड़ी 60 रुपये, रसमलाई 60 रुपये, लस्सी 50 रुपये. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश आणि रुक्मिणी मातेचं अत्यंत सुंदर असं दर्शन घेतलं. पण द्वारका म्हणजे फक्त मंदिरं नाहीत, तर इथली गजबजलेली बाजारपेठ, गोमती नदीचा घाट आणि इथली संस्कृती हे सगळं अनुभवायचं अजून बाकी आहे. तर पुढचा ब्लॉग देखील तुम्ही आवर्जून पहा. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच मित्रांनो, आमचे मागील 2 ब्लॉग पाहिले नसतील तर या व्हिडिओमध्ये खाली दिलेले आहेत, ते तुम्ही आवर्जून पहा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.